नमस्कार. आर न्यूजच्या शनिवार दिनांक 4 जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,46,000. 22 कॅरेट दर आहे 1,34,320. तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,39,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगड तालुक्यातील घटप्रभा मध्यम प्रकल्प 100% क्षमतेने भरला. धरणाच्या सुरक्षिततेसाठी विद्युतगृहातून 450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. आजरा तालुक्यातील जंगली हत्तीच्या बंदोबस्तावरून उद्धव सेना आक्रमक. 20 वर्षापासून सुरू असलेल्या हत्तीच्या उपद्रवावर ठोस उपाययोजना कधी करणार, पदाधिकाऱ्यांचा सवाल. हँगिंग फेन्सिंगसह हत्ती संगोपन केंद्रासाठी प्रयत्न सुरू असल्याची वन विभागाची माहिती. रस्ता रुंदीकरणानंतर वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणीसाठी वृक्षप्रेमी समूह आक्रमक. करारानुसार जूनमध्ये वृक्ष लागवड अपेक्षित, मात्र अद्याप ठोस धोरणच नसल्याचे बैठकीत उघड. 15 दिवसात वृक्ष लागवडीचे संपूर्ण धोरण सादर करण्याचे तहसीलदार समीर माने यांचे आदेश. चांदेवाडी परिसरातील शेतात बांधलेली कुत्री वन्य प्राण्याने पळविल्याची घटना. तरस सदृश प्राण्याचे दर्शन आणि पायांचे ठसे आढळल्याची वन विभागाची माहिती. वन्य प्राण्यांचा वावर लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. राजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान ऑनलाईन प्रश्न मंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध शाळांतील 1011 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग. स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर राबवलेल्या अभिनव उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून कौतुक. 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत जागृती हायस्कूलचा राज्यात डंका. ऋतुराज एसरे राज्यात 4था, समर्थ पाटील 9वा, तर साक्षी देसाईने पटकावला 14वा क्रमांक. 3 विद्यार्थी राज्य तर 15 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत. एकूण 18 विद्यार्थ्यांचे घवघवीत यश. विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये NCCचा वाटा महत्त्वाचा. दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांचे प्रतिपादन. भारतीय वायुदलात निवड झालेल्या किरण गुरवचा हलकर्णी महाविद्यालयात सत्कार. चंदगडमध्ये सेवानिवृत्त मुख्याध्यापकांसह गुणवंत विद्यार्थी आणि पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा गौरव. मुख्याध्यापक संघाच्या वतीने 15 सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा करण्यात आला सन्मान. भावेश्वरी माध्यमिक विद्यालयात पार पडला गौरव समारंभ उत्साहात. महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अशोक शिंदे यांचा दुय्यम निबंधक कार्यालयात सत्कार. व्यावसायिक, सामाजिक आणि माहिती अधिकारी क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल मिळाला पुरस्कार. दुय्यम निबंधक KG मुलानी यांच्या उपस्थितीत करण्यात आला गौरव. जागृती हायस्कूलमध्ये NCC कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन. 216 विद्यार्थ्यांची कसून चाचणी. 34 मुले आणि 16 मुली अशा 50 विद्यार्थ्यांची निवड. शिस्त, नेतृत्व गुण आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे NCC प्रभावी माध्यम असल्याचे कर्नल अमित कुमार यांचे प्रतिपादन. भारतीय सैन्य दलात 28 वर्षे देशसेवा करून इराप्पा फडके सेवानिवृत्त. सुभेदार ऑनररी लेफ्टनंट पदावरून निवृत्त झालेल्या भूमिपुत्राचे तेरणी ग्रामस्थांकडून जल्लोषी स्वागत. सजवलेल्या जीपमधून वाजत गाजत भव्य मिरवणूक. आजी माजी सैनिकांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती. गडिंग्लजमध्ये सहकार सप्ताहानिमित्त ध्वजारोहण, वृक्षारोपण आणि प्रशिक्षण कार्यक्रम. तालुक्यातील विकास सेवा संस्थांच्या सचिव आणि व्यवस्थापकांना करण्यात आले मार्गदर्शन. सहकार क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्थांच्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.